हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. प्रश्न पहिला आहे, रणजी चषक क्रिकेट सामना 2023-24चे विजेतेपद कोणी जिंकले? ऑप्शन ए हैदराबाद, बी गुजरात, सी मुंबई, डी चेन्नई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. मुंबईने रणजी चषक क्रिकेट सामना 2023-24 हे जिंकला आहे. प्रश्न दुसरा आहे, भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश, सी महाराष्ट्र, डी उत्तराखंड. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या ह्या महाराष्ट्र राज्यात आहे. प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए बीड, बी जालना, सी नाशिक, डी ठाणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ठाणे. ठाणे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत. प्रश्न चौथा आहे, कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते? ऑप्शन ए जयपूर, बी गुजरात, सी मुंबई, डी चेन्नई. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जयपूर. जयपूर या शहराला भारताचे पॅरिस असे म्हटले जाते. प्रश्न पाचवा आहे, संत गाडगेबाबा विद्यापीठ कुठे आहे? ऑप्शन ए जळगाव, बी अमरावती, सी मुंबई, डी छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती. अमरावती या शहरामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ हे स्थित आहे. प्रश्न सहावा आहे, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? ऑप्शन ए प्रतापगड, बी पन्हाळगड, सी शिवनेरी, डी रायगड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिवनेरी. शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. प्रश्न सातवा आहे, महाराष्ट्रातील पहिले अणुशक्ती केंद्र कुठे आहे? ऑप्शन ए सातारा, बी सुरत, सी तारापूर, डी छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तारापूर. तारापूर इथे महाराष्ट्रातील पहिले अणुशक्ती केंद्र हे आहे. प्रश्न आठवा आहे, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए शिवसागर, बी जीवसागर, सी आनंदसागर, डी सागर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिवसागर. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर या नावाने ओळखले जाते. प्रश्न नववा आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? ऑप्शन ए सातारा, बी मुंबई, सी इचलकरंजी, डी अंबोली. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंट करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन डी अंबोली. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस हा अंबोली इथे पडतो. प्रश्न 10वा आहे, भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रायगड, बी ठाणे, सी नाशिक, डी छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले पक्षी अभयारण्य हे आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती उत्तरं बरोबर आले हे देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.